वसमत तालुक्यातील गुंज येथील पीडित कुटुंबियांची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भेट घेतली आहे। वसमत तालुक्यातील गुंज येथील पीडित कुटुंबियातील महिला आणि नागरिकांची जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्याधिकारी अंजली रमेश, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, बीडीओ गट शिक्षणाधिकारी यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय टीम मागील 3 दिवसांपासून या परिसरात तळ ठोकून बसलेले पाहायला मिळत आहे। आज विविध योजनांच्या माध्यमातून पीडित कुटुंबियांना बसवण्यासाठी, योजना देण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी सर्व बाबींवर अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि बैठक घेतली। यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांसह ग्रामस्थ आणि कुटुंबातील महिला, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विहिरीत पडले होते, त्याच्यात आपण प्रशासन, लोकप्रतिनिधी सर्वांची मदतीने आपण 3 लोकांना वाचू शकलो, पण दुर्दैवाने 7 महिलांची मृत्यू झाली आणि आपण त्यांना काढून त्यांच्या अंत्यविधी वगैरे केला। त्यानिमित्ताने माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांनी मदत जाहीर केलेली आहे। माननीय पालकमंत्री साहेबांकडूनही सूचना आलेली आहे। सर्व लोकप्रतिनिधी, सर्व खासदार, आमदार त्यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्यासोबतही आम्ही संपर्कात आहोत। प्रशासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी इथे आहेत। विशेष करून जे आता या क्षेत्रामध्ये जे अडीअडचणी आहेत त्याच्याही आपण आज पाहणी केली। पाणी पुरवठ्याचा विषय आता मार्गी लागलेला आहे, त्याचबरोबर विजेचे विषय आहेत तेही आपण सॉल्व्ह करतो आहे। मोठी अडचण घरकुलांची आहे, कारण इथे मी पाहिलं की गायरान जमिनीवर हे लोक अतिक्रमण 10-15 वर्षापासून बसलेलं आहे। म्हणून शासनाची आता जी एक योजना आहे की बेघरांना पण घरकुल द्यायचे आणि गायरान जमिनीवर आपल्याला कसं करता येईल त्या आधारे आम्ही आता प्रस्ताव तयार करून माझ्या अध्यक्षतेखाली कमिटीमध्ये त्या मंजुरी देऊन ते घरकुल बांधण्याचं पण आपण आता काम करणार आहोत। त्याचबरोबर इतरही काही मागणी, जसे की काही रेशन कार्ड वितरित करायचे। आता जे काही मुलं समजा त्यांची आई मृत्यू पावली म्हणून त्यांना बालसंगोपन योजनांचा लाभ, श्रावण बाल योजनेचा लाभ, संजय गांधी योजनेचा लाभ, हे सगळे आपण काल कॅम्प घेऊन इथे जवळजवळ 90पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी गोळा केले। ग्रामस्थांनी इतरही काही मागणी केली। उदाहरण स्वरूपात इथपर्यंत येण्याचा जे रस्ता आहे ते थोडंसं खराब आहे आणि आल्या बरोबर ते पाहिलं। CEO जिल्हा परिषद मॅडमही माझ्यासोबत आहेत, म्हणून जिल्हा परिषद रस्ता असल्यामुळे तेही आपण प्राधान्यावर दुरुस्तीचा प्रस्ताव करायला सांगितला आहे। शाळेची काही अडचणी सांगितली, जसे की तिथे वॉटर फिल्टरची कमतरता आहे, काही वर्गखोली जीर्ण झालेली आहे, मग तेही आपण आता प्रस्ताव करतो। तसं पाहायला गेलं तर पूर्ण जिल्ह्याचं आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे जिथे वर्गखोल्या जीर्ण झालेल्या, आणि ते आपण मी पालकमंत्री साहेबांनाही विनंती केली आहे आपण यावर्षी DPCमध्ये प्रस्तावित करणं। असे एकंदरीत पूर्ण आता गावाची आपण पाहणीही केलेली आहे आणि जे काही मदत आहेत प्रशासन, त्याचबरोबर असं म्हणायला हरकत नाही की इतर काही सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थाही पुढे येत आहेत, मदत करत आहेत। काही किट्स वगैरेही वाटप लोकांनी केले, माननीय लोकप्रतिनिधी मदत करत आहेत। तर असे परिस्थितीमध्ये सर्वांचा हातभार लावला तर नक्कीच आपण समाज म्हणून पुढे जाऊ शकतो आणि जे तर लेकरं बाळ आहेत त्यांचं एक उज्ज्वल भविष्य। मी आता एक मुलांसोबत जातो, ते म्हणाले की आम्हाला डॉक्टर व्हायचं मोठा होऊन, म्हणजे अजूनही आशा त्यांच्या मनामध्ये कायम आहेत आणि प्रशासन, समाज पूर्णपणे त्याची पाठीशी राहील असं मला वाटतं। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।